सुशिला हे कोण्या महिलेच्या किंवा मुलीच्या नावाव्यतिरिक्त एक नाश्त्याचा उत्तम पदार्थ आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? हा नाश्त्याचा पदार्थ चुरमुऱ्यापासून किंवा मुरमुऱ्यापासून बनवला जातो आणि हा कर्नाटकमध्ये आणि मराठवाड्यामध्ये आपल्या कर्नाटक बाँड्रीच्या गावावरती हा खायला मिळतो, जसं की आमचं लातूर. तर हा पदार्थ ना लहानपणापासून मी खात आली आणि आईला सासूबाईला बनवताना पाहिले आणि आत्ता मी उत्तम असा सुशिला बनवते. तर चला बनवायला घेऊया. ते मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं. अजिबात कंजूसी करू नका इथे पाणी घ्यायला. त्यामध्ये चुरमुरे मुरमुरे जे काही असेल ते टाका. आणि काय होतं, एकतर तुमचे स्वच्छ असे चुरमुरे होतात आणि जी वाळू असते आपल्या चुरमुऱ्यामध्ये ती तळाला जाऊन बसते आणि आपले पांढरे शुभ्र चुरमुरे वरती तरंगतात. तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं आपले चुरमुरे वरचे घ्यायचे आणि पिळून ते दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचे. हे बघा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. तर तसं इथे माप तुम्हाला मी सांगू शकत नाही. जसं जसं तुम्ही चुरमुरे भिजवाल ना तसं तसं तुम्हाला एक अंदाज येईल की किती प्लेट आपल्याला चुरमुरे होणार. तर इथे मी शेंगदाणे घेतले आणि इथे डाळवं पण वापरतात, पण माझ्याकडे डाळवं नव्हते. तर मी एक जुगाड केला. जे आपले फुटाणे असतात त्याची साल काढली आणि ते घेतले आणि ते ओबडधोबड मिक्सरला वाटून घ्यायचं. ह्याच्यापेक्षा मोठं चालेल अजून. तर इथे आपण जे चुरमुरे भिजवले ते त्यामध्ये हळद टाका, तिखट टाका, मीठ टाका आणि चवीपुरती थोडी साखर टाका आणि जे आपण ओबडधोबड कूट वाटलं होतं ते पण टाकून घ्या. तर हे छान हाताने मिक्स करून घ्या. ते मिक्स करून झालं. एक कढई घ्या, मोठी घ्या, म्हणजे ती हलवताना किंवा परतताना ती तुम्हाला सोपी जाईल. तर कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाका. 1-1.5 चमचा मी इथे तेल वापरते. तर तेल आपलं छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घ्या. थोडंसं हिंग टाका आणि कांदा टाका, कढीपत्ता टाका आणि छान परतून घ्या कांदा गुलाबी होईपर्यंत. बनवायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी इथं दाण्याचं कूट वापरते. ते पहिल्यांदा मी माझ्या सासरी खाल्लं होतं. माझ्या आईकडे मी वेगळंच खाल्लं होतं. म्हणजे जिथे दाण्याचं कूट वापरतात तिथे शेंगदाणे आणि अख्खे आपले डाळवं वापरतात आणि लाल तिखटाऐवजी ना हिरवी मिरची वापरतात. ते अशी माझी आई करते. तर इथे जे चुरमुरे होते ते भिजवलेले आपले ते मी टाकलं इथे आणि छान हलवून घ्या, मिक्स करून घ्या. तर माझ्या आईची पण रेसिपी मी एके दिवशी नक्की शेअर करेल तुम्हाला. तर इथे मला थोडंसं दाण्याचं कूट कमी वाटत होतं, ते मी टाकून घेतलं आणि मस्त वाफ घ्या. हे सगळं लो फ्लेमवरती करा, अजिबात हाय फ्लेम करू नका. जर हाय फ्लेम केला आणि जास्त शिजवलात तर तुमचा सुशिला कडक होईल. कडक झाला तर तुम्हाला खायला अजिबात मज्जा येणार नाही. ह्याची खासियत आहे की तो मऊ असा लुसलुशीत असतो. तर मस्त कोथिंबीर टाकली आणि हलवून घेतलं. तर आपला सुशिला तयार आहे. मंडळी, कशी वाटली सुशिल्याची रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही हा पदार्थ कधी खाल्ला आहे का तो पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर मस्त असा सुशिला आपला तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. चलो बाय.